Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, in our second chapter, Trade, we have discussed about the international trade. Basically, international trade is of three types. The first is the export trade, then import trade and intraport trade. In our earlier lecture, we have completed the discussion about the meaning of export trade and procedure of export trade. Now today, we are going to start with the import trade and the procedure of import trade. Now here, the import trade refers to the purchase of goods and services from foreign country. The procedure for import trade differs from country to country depending upon the import policy, statutory requirements and customs policies of different countries. In almost all countries of the world, import trade is controlled by the government. The objective of these controls are proper use of foreign exchange restrictions, protection of indigenous industries, etc. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापार याचे प्रकार या भागाला सुरुवात केलेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये निर्यात व्यापार, आयात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार या व्यापाराचा समावेश प्रामुख्याने होतो. आता निर्यात व्यापार म्हणजे काय, तर एक्सपोर्ट ट्रेडिंग किंवा एक्सपोर्ट ट्रेड. तर या आधीच्या लेक्चरमध्ये आपण एक्सपोर्ट ट्रेड म्हणजे काय आणि प्रोसिजर ऑफ एक्सपोर्ट ट्रेड हा भाग पूर्णपणे अभ्यासला आहे. आणि आज आपण इम्पोर्ट ट्रेड म्हणजे काय, इम्पोर्ट ट्रेड म्हणजे आयात करणे, बाहेरच्या देशातून वस्तू मागविणे किंवा खरेदी करणे, याला इम्पोर्ट ट्रेड असं म्हणतात. तर या इम्पोर्ट ट्रेडची प्रोसिजर काय आहे. एखादा व्यापारी जर वस्तू इम्पोर्ट करत असतील, रॉ मटेरियल इम्पोर्ट करत असेल किंवा इम्पोर्टच्या व्यवसायामध्ये तो गुंतलेला असेल तर त्याला कोणकोणत्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात आणि तो आपली इम्पोर्ट ट्रेडिंग ही ॲक्टिव्हिटी कशी करू शकतो याची माहिती आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर इम्पोर्ट ट्रेड म्हणजे काय, तर पर्चेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम फॉरेन कंट्री म्हणजे बाहेरच्या देशातून वस्तू किंवा सेवांची खरेदी करणे. आणि हा जो इम्पोर्ट ट्रेड आहे तो पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणांतर्गत चालतो. म्हणजे कुठल्याही देशामधलं इम्पोर्ट ट्रेडिंग असू द्या, त्या देशातलं जे गव्हर्मेंट असतं त्याचं पूर्ण वर्चस्व त्याच्यावरती असतं. आणि हे जे सरकारचं निर्बंध आहेत म्हणा किंवा जे नियंत्रण आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये योग्य आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण यामुळे ज्या देशी उद्योग व्यवसाय आहे त्यांना संरक्षण मिळतं. म्हणजे बघा की कोणत्या वस्तू बाहेरच्या देशातून खरेदी करायच्या या कोणत्या वस्तू बाहेरच्या देशातून मागवायच्या यावरती सुद्धा सरकारचं निर्बंध आहे, नियंत्रण आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या देशातील जे उद्योजक आहेत, कारागीर आहेत त्यांना प्रोत्साहन हे मिळतं. म्हणजे प्रत्येक वस्तू आपल्याला बाहेरच्या देशातून मागवण्याची गरज नाही, तर काही वस्तूंची निर्मिती ही इथंच केली जाते, आपल्याच देशात केली जाते. आणि त्यामुळे इथल्या लोकांना रोजगाराची संधी वगैरे निर्माण होते, त्यांना काम मिळतं. त्यामुळे कोणत्या वस्तू इम्पोर्ट करायच्या म्हणजे बाहेरच्या देशातून मागवायच्या, खरेदी करायच्या यावरती सरकारचं नियंत्रण हे आहे. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द प्रोसिजर ऑफ इम्पोर्ट ट्रेड. आता हा जे इम्पोर्ट ट्रेडची प्रक्रिया जी आहे ती आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने 4 टप्पे आहेत. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे तो म्हणजे प्रिलिमिनरी स्टेज, दुसरा आहे प्री इम्पोर्ट स्टेज
तिसरा आहे इम्पोर्ट स्टेज आणि पाचवा आहे पोस्ट इम्पोर्ट स्टेज. नाव हियर in the procedure of import there are 4 stages. The first is the preliminary stage. In that 2 sub points are included. The first is the registration, the second is the negotiation. Now the second stage is called as pre-import stage. In that 6 points are included. The first is the quota certificate, second is foreign exchange clearance, third is order placement, fourth is letter of credit, fifth is C&F agent, and sixth is shipment advice. Okay, so this is about the second stage. Now the third stage, that is import stage. In that receipt of document, bill of entry, delivery order, custom clearance, these steps are included. Now the last stage is called as post-import stage. In this, porter's due, custom duty, insurance premium, freight payment, exporter payment and follow-up. These steps are included. Okay. Now we are going to start with the first stage and that is preliminary stage. म्हणजे ही जी आयात व्यापार हा जो आहे, ही जी प्रक्रिया आहे ही कशी चालते, तर त्याचे प्रामुख्याने 4 टप्पे केलेले आहेत. जसे की आत्ता मी सांगितलं तुम्हाला प्रिलिमिनरी स्टेज म्हणजे प्राथमिक अवस्था आहे ही. त्यानंतर दुसरी आहे प्री इम्पोर्ट स्टेज म्हणजे इम्पोर्ट करण्याच्या आधीची अवस्था. तिसरी आहे इम्पोर्ट स्टेज म्हणजे ज्यावेळी वस्तू ही काय केली जाते, प्रत्यक्षात मागवली जाते. आणि चौथी आहे पोस्ट इम्पोर्ट स्टेज म्हणजे वस्तू बाहेरच्या देशातून आणल्यानंतर पुढे जी कारवाई करावी लागते, पुढे ज्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात त्या सर्व यामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे इम्पोर्ट प्रोसिजरच्या 4 स्टेप्स आहेत. प्रिलिमिनरी स्टेज, प्री इम्पोर्ट स्टेज, इम्पोर्ट स्टेज अँड पोस्ट इम्पोर्ट स्टेज. तर असे हे 4 प्रकार आहेत, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. आणि आता आपण फर्स्ट स्टेज बघूया, ती म्हणजे प्रिलिमिनरी स्टेज. याच्यामध्ये 2 मुद्दे समाविष्ट आहेत. एक म्हणजे रजिस्ट्रेशन आणि दुसरा आहे निगोसिएशन. निगोसिएशन म्हणजे एक प्रकारचे करार असं आपण म्हणू शकतो. नाव सी द फर्स्ट वन, रजिस्ट्रेशन. द इम्पोर्टर हॅज टू गेट हिमसेल्फ रजिस्टर्ड with the various authorities as follows. आता जो इम्पोर्टर आहे त्याला वेगवेगळ्या जो अधिकारी वर्ग आहे किंवा ज्या अथॉरिटीज आहेत त्यांच्यासोबत त्याला तिथं त्याचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आता या अथॉरिटी कोणकोणत्या आहेत, तर पहिला आहे डायरेक्टरेट जनरल फॉरेन ट्रेड टू ऑब्टेन इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट नंबर मिळवण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा लागतो, तर डायरेक्टरेट जनरल फॉरेन ट्रेड यांच्याशी संपर्क साधावा लागतो इम्पोर्टरला. ओके. नाव द सेकंड इज द इन्कम टॅक्स अथॉरिटी टू ऑब्टेन परमनंट अकाउंट नंबर. म्हणजे परमनंट अकाउंट नंबर मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स अथॉरिटीशी सुद्धा संपर्क हा ठेवावा लागतो. नाव द थर्ड इज फॉर्मॅलिटीज रिगार्डिंग GST. आता जसं एक्सपोर्ट ट्रेडिंगमध्ये सुद्धा एक्सपोर्टरला GST हा भरावा लागत होता, त्याचप्रमाणे इथे इम्पोर्टरला सुद्धा GST संदर्भात जी काही कारवाई असेल ती त्याला पूर्ण करावी लागते. ओके. नाव द बी, निगोसिएशन म्हणजे करार. द इम्पोर्टर मस्ट होल्ड निगोसिएशन विथ ओव्हरसीज सप्लायर्स रिगार्डिंग price of goods, delivery schedule, third is credit period, and the fourth is terms and documentation, terms and condition regarding sale, payment and delivery. आता निगोसिएशन म्हणजे काय, तर इथं आपण करार म्हणू शकतो. इथं जो इम्पोर्टर आहे त्याला जे परदेशातले जे सप्लायर्स आहेत त्यांच्याशी
खालील बाबतीमध्ये करार करावा लागतो. एक म्हणजे प्राइस ऑफ गुड्स म्हणजे वस्तूची किंमत, दुसरं आहे डिलेवरी शेड्यूल वस्तू कधी ताब्यात येणार आहे, तिसरं आहे क्रेडिट पिरियड आणि चौथं आहे टर्म्स अँड कंडिशन्स रिगार्डिंग सेल पेमेंट अँड डिलिव्हरी. ओके, तर याच्याबद्दलचे करार हे त्याला करावे लागतात. नाव द स्टेप बी, दॅट इज प्री इम्पोर्ट स्टेज. It includes 6 points. The first is the quota certificate, second is the foreign exchange clearance, third is the order placement, fourth is the letter of credit, then fifth is clearing and forwarding agent C&F agents, and the sixth is shipment invoice. ठीक आहे, आता आपण यातली दुसरी स्टेज आहे इम्पोर्ट प्रोसिजरमधली ती पाहूया. पहिली स्टेज लक्षात राहील तुम्हाला, नोंदणी आणि करार या दोन स्टेप्स पहिली स्टेपमध्ये इन्क्लूड होतात. एक म्हणजे नोंदणी करणं आणि दुसरं आहे वेगवेगळे करार करणं. याला म्हटलं आहे प्रिलिमिनरी स्टेज. आता सेकंड आहे ती प्री इम्पोर्ट स्टेज. आता यामध्ये कोटा सर्टिफिकेट. नाउ व्हॉट इज दिस कोटा सर्टिफिकेट? सर्टन आयटम्स आर subjected to quota restrictions. The importer needs to obtain import quota certificate from government authority. आता काही वस्तू त्याच्यावरती सरकारचे निर्बंध असतात की या वस्तूंची मागणी परदेशातून करायची नाही किंवा या वस्तू परदेशातून आणता कामा नये, अशा प्रकारचं रेस्ट्रिक्शन सरकारचं असतं. ते का असतं? कारण आपल्या भारतामधील जे उद्योजक आहेत तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी सरकारचं असं म्हणणं असतं की काही वस्तू या परदेशातल्या आणून त्या न वापरता त्याला पर्यायी वस्तूंची निर्मिती आपल्या देशामध्ये कितीतरी उद्योजक करतात. तर त्यांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे जर आपण रेस्ट्रिक्शन ठेवले इम्पोर्टवरती तर निश्चितच जी फॉरेन एक्सचेंज करन्सी आहे ती वाढणार आहे. म्हणून कोटा सर्टिफिकेट मिळवणं हे महत्त्वाचं असतं. आणि इथे उद्देश असा आहे सरकारचा की बऱ्याचशा वस्तू आपल्यालासुद्धा प्रोड्यूस करता येतात देशामध्ये, तर त्या वस्तू बाहेरच्या देशातून न मागवता ज्या उद्योजकांनी स्वतः त्या वस्तू बनवलेल्या आहेत त्यांचा वापर हा ग्राहकांकडून अधिकाधिक व्हावा, म्हणून कोटा सर्टिफिकेट हे आहे. ओके, म्हणजे ज्या रेस्ट्रिक्टेड वस्तू आहेत गव्हर्नमेंटने सांगितलेल्या आहेत की या वस्तू बाहेरून मागवायच्या नाहीत, त्या मागवता येत नाही, त्या इम्पोर्ट करता येत नाही. ओके, नाउ द सेकंड इज फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स. The importer needs to obtain foreign exchange clearance from RBI. The importer should forward the application for the same through his bank. आता इम्पोर्टरला काय करायचं आहे तर RBI कडनं फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स हे त्याला मिळवून घ्यायचं आहे. ओके, तर कशासाठी? तर त्याचा जो व्यवहार आहे तो पूर्ण करण्यासाठी त्याला फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स RBI कडनं करून घेणं हे गरजेचं आहे. नाउ द थर्ड इज द ऑर्डर प्लेसमेंट. आफ्टर ऑब्टेनिंग फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स फ्रॉम RBI, द इम्पोर्टर प्लेस an order with the overseas suppliers. Okay, the order is called as indent. The importer negotiation the terms and condition of the import contract and place the order. आता इथे काय होतं पहा, प्लेस द ऑर्डर म्हणजे काय तर इथं फॉरेन एक्सचेंज बद्दल क्लिअरन्स RBI कडनं मिळाल्यानंतर इम्पोर्टर काय करतो की आपली ऑर्डर तो प्लेस करतो. म्हणजे देशाबाहेर जे कोणी सप्लायर्स असतात त्यांच्याकडे हा आपली ऑर्डर प्लेस करत असतो. ओके, की जेणेकरून त्याला आपल्या मालाबद्दलची
जी परदेशातून येणार आहे ते त्याला सहज ते प्राप्त होईल. सो आफ्टर ऑब्टेनिंग द फॉरेन एक्सचेंज क्लिअरन्स फ्रॉम द RBI, द इम्पोर्टर प्लेस अँड ऑर्डर विथ द ओव्हरसीज सप्लायर्स. म्हणजे परदेशात जे सप्लायर आहेत त्यांच्या मदतीने इम्पोर्टर काय करू शकतो, ऑर्डर प्लेसही करू शकतो. नाव द फोर्थ इज द लेटर ऑफ क्रेडिट. द एक्सपोर्टर normally request for the letter of credit. The letter of credit is an undertaking given by the importer's bank guaranteeing the payment to the exporter on behalf of the importer. Okay, on behalf of the importer. So here we can say the letter of credit is the safest method of payment in foreign trade. Therefore, the importer has to obtain letter of credit from his bank in favor of the exporter. आता लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे काय, तर इथं जो एक्सपोर्टर असतो बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये जो एक्सपोर्टर असतो तो काय करतो की लेटर ऑफ क्रेडिटची मागणी करतो. तो रिक्वेस्ट करतो कोणाला, तर इम्पोर्टरला. ओके, तर हे जे लेटर ऑफ क्रेडिट आहे ते अंडरटेकिंग आहे आणि ते कोण देतं, तर इम्पोर्टरची बँक देते. आता इथं गॅरंटी दिली जाते की जे काही पेमेंट असेल एक्सपोर्टरला करायचं आहे ते ऑन बिहाफ ऑफ द इम्पोर्टर केले जाईल. ओके, तर जी इम्पोर्टरची बँक आहे ती एक्सपोर्टरला पैसे देत असते. ओके, आणि त्याची ती काय घेत असते, गॅरंटी घेत असते. आणि इंटरनॅशनल ट्रेडमध्ये पेमेंट करणं हे लेटर ऑफ क्रेडिटद्वारे हे जास्त चांगलं आणि सोयीचं झालेलं आहे. ओके, नाव द नेक्स्ट इज क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट, C&F एजंट्स. The importer has to obtain C&F agents to undertake various customs formalities and documentation work in respect of the import goods. आता इथे जो इम्पोर्टर आहे त्याला काय करावं लागतं की C&F एजंट अपॉइंट करावे लागतात. आणि ते काय करतात, तर असे हे जे एजंट आहेत ते कस्टमची जी फॉर्मॅलिटीज आणि डॉक्युमेंटेशन वर्क राहिलेलं असतं, कागदपत्रांची पूर्तता करणे, तर यासाठी ते काय करतात, मदत करतात, C&F एजंट. नाव द लास्ट इज द शिपमेंट ॲडवाइस. द शिपमेंट ॲडवाइस enables the importer to make necessary arrangement for custom clearance and unloading of goods sent by the exporter. ओके, आता शिपमेंट ॲडवाइस म्हणजे शिपमेंट ॲडवाइस हा काय करतो, इम्पोर्टरला अरेंजमेंट करण्यासाठी मदत करत असतो. तर कशासाठी, तर कस्टमचं क्लिअरन्स आहे का आणि जे अनलोडिंग ऑफ गुड्स एंड बाय द एक्सपोर्टर, आणि जे एक्सपोर्टरने माल पाठवलेला आहे तो अनलोड करायचा म्हणजे काय करायचं, उतरवून घ्यायचा. तर अशा प्रकारे या दोन स्टेजेस इम्पोर्ट प्रोसिजरमध्ये आहेत. यातली पहिली जी आत्ता तुम्हाला सांगितली ती म्हणजे प्रिलिमिनरी स्टेज. यामध्ये दोन अवस्था आहेत. ती पहिली आहे ती म्हणजे रजिस्ट्रेशन स्टेप आणि दुसरी आहे ती निगोसिएशन. ओके, देन द सेकंड स्टेज इज प्री इम्पोर्ट स्टेज. इट इन्क्लूड्स द 6 points. The first is the quota certificate, third is the foreign exchange, then third is the order placement, then fourth is the letter of credit, fifth is the C&F agent, and sixth is shipment advice. So today in our this lecture we are completed here the first two steps, preliminary stage and pre-import stage. The remaining two stages, that is import stage and post-import stage, we will continue it in our next lecture. Till then, take care, be happy, and goodbye students. Thank you.